नमस्कार, मी सुवर्णा जोशी। नमस्कार, मी मिलिंद भागवत। आपण पाहताय न्यूज 18 लोकमत आणि या क्षणाची सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची बातमी म्हणजे लोकल आमच्या हक्काची या मोहिमेला आमच्या यश मिळालं आणि आता मुंबईत महिलांकडून लोकलच्या प्रवासाला सुरुवात झाली आहे। 11च्या आधीच प्रवासाला सुरुवात झालेली आहे। तिकिटाकरता महिलांची बऱ्यापैकी गर्दी बघायला मिळते आहे। भाईंदर स्थानकातली ताजी दृश्य आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत। 11 ते 3 या वेळेमध्ये आणि संध्याकाळी 7 नंतर शेवटच्या लोकल पर्यंत महिला प्रवास करू शकणार आहेत। आता ही जी वेळ निश्चित करण्यात आलेली आहे याबद्दल थोडा संभ्रम आहे, वाद आहेत, मात्र तरी देखील आजपासून महिलांकरता लोकल सुरू झालेली आहे। ही त्या दिलाशाची बाबच म्हणायला लागेल। न्यूज 18 लोकमतनं सलग 3 दिवस या बातमीचा पाठपुरावा केला आणि त्याला यश आलेलं आहे। राज्य सरकारनं दुसरं पत्र रेल्वेला पाठवलं आणि त्यानंतर रेल्वेनं महिलांना प्रवासाकरता परवानगी दिलेली आहे। भाईंदर इथली दृश्य आपण बघतोय। नारी शक्तीचा या नवरात्रोत्सवाच्या किंवा नवदुर्गांच्या काळामध्ये प्रवास सुरू झालेला आहे। सर्वसामान्य महिला 7 महिन्यांनी लोकलमधून प्रवास करत आहेत। खरं तर महिलांचा लोकलमधला प्रवास काय कौतुकास्पद नाहीच आहे, तो थोडासा चिंतेचा, त्रासाचा, कंटाळवाणा असाच आहे। पण निश्चित स्थळी म्हणजे कार्यालय आणि आस्थापनं सुरू झाली आहेत, त्यामुळे इतर मार्गांनी प्रवास करण्यापेक्षा लोकल कधीही सगळ्याच महिलांना काय सर्वसामान्यांना बरी पडते, वेळ खूप वाचतो आणि तुलनेने स्वस्ताचा प्रवास आहे। त्यामुळे आजपासून महिलांचा रेल्वे प्रवास सुरू झालेला आहे। भाईंदर मधली स्थानकातली ही तिकिटासाठीची गर्दी, स्थानकांवरची ट्रेनची वाट बघणारांची गर्दी आपण बघतो आहोत। स्वाभाविकपणे 7 महिन्यांपासून रेल्वे बंद असल्यामुळे अनेकांचे पास संपलेले आहेत जे दैनंदिन स्वरूपात रेल्वेने प्रवास करतात। पण रेल्वेने एक महत्त्वपूर्ण घोषणा याच दरम्यान केलेली आहे, ती म्हणजे ज्यांचे पास या लॉकडाऊनच्या दरम्यान संपलेले होते त्यांना आता अतिरिक्त मुदत मिळणार आहे। ज्या महिलांचा रेल्वे पास 22 मार्च नंतर संपलेला असेल अशांना तो भरून मिळणार आहे। म्हणजे तो जो प्रवासाचा कालावधी आहे किंवा दिवस आहेत ते त्यांना भरून मिळणार आहेत। त्यामुळे ज्या महिलांनी आपला त्यावेळचा पास जपून ठेवला असेल त्या संबंधित अधिकाऱ्यांच्याकडे जाऊन किंवा ते उरलेले दिवस त्यांचे भरून मिळणार आहेत। ही एक त्यातल्या त्यात दिलासादायक गोष्ट महिलांच्या करता। अन्यथा मुंबईत ज्यांनी मार्चच्या 1 किंवा 5 तारखेला 3 महिन्यांचा पास काढला असेल आणि 22 मार्च नंतर पूर्ण लॉकडाऊन झालं, रेल्वे धावलेली नाही 22 मार्च नंतर आणि धावायला लागली तेव्हा सरसकट महिलांना प्रवेश नव्हता। त्यामुळे अशांचा पास राहिलेले दिवस, वाया गेलेले दिवस हे त्यांना भरून मिळणार आहेत। आणि हे जे चित्र आहे हे प्रातिनिधिक आहे। म्हणजे आता आपण भाईंदर रेल्वे स्थानकाची दृश्य पाहतो, पण मुंबईतलं कुठलंही उपनगर घेतलं तरी अशाच प्रकारची स्थिती या सगळ्या रेल्वे स्टेशनवर असणार आहे। स्वाती लोखंडे आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत। स्वाती, अखेर महिला आता आजपासून रेल्वेने प्रवास करतायत, मोठ्याच्या मोठ्या रांगा पाहिल्या। तू सुद्धा मला वाटतं 7 महिन्यानंतरच आज पहिल्यांदा रेल्वेत बसशील कदाचित। अगदी मिलिंद, जसं मुंबईकरांचं म्हटलं की पहिलं जर ट्रान्सपोर्टवर कुठलं प्रेम असेल तर ते रेल्वेवर असतं, कारण क्विक जर्नी आणि सेफ जर्नी असं खरं तर प्रवास असतो मुंबई लोकलचा। आणि म्हणूनच जर आपण बघितलं की ही भाईंदर रेल्वे स्टेशनवरची दृश्य आता मी तुम्हाला दाखवतो की इथे या क्षणाला जीआरपी, आरपीएफ आणि त्याचबरोबर टीसी बघायला मिळतात, जे पास आणि तिकीट आणि त्याचबरोबर ज्यांना QR कोड आहे तो चेक केला जातोय किंवा मग आधीचा काही पास आहे का तो बघितला जातोय। पण जर भाईंदर रेल्वे स्टेशनवर बघितलं की साधारणतः 10:30 वाजल्यापासूनच महिलांनी गर्दी करायला सुरुवात केली आणि मग बऱ्यापैकी गर्दी कमी असताना टीसीनं पण त्यांना येऊ दिलं। एकूण पाहतोय की आजचा हा दिवस तशा दृष्टीने खूप महत्त्वाचा आहे। आपण खरं तर प्रवास नक्कीच करणार आहोत काही स्टेशन पुरता आणि महिलांच्या प्रतिक्रिया जाणून घेऊ। पण आपल्याबरोबर आर.के. तिवारी आहेत, जे इथले हेड टीसी आहेत, पण त्यांच्याकडे जाणून घेऊया की तुम्ही आता ज्या महिला येत आहेत तर त्यांना बेसिकली पास मिळतोय की तिकीट दिलं जात आहे? आता सध्या तिकीट अलाउड आहे आणि ज्यांच्याकडे मार्च एप्रिलचा पास असेल, रिन्युअल साठी ड्यू आहे, यांना पास इश्यू होणार। अच्छा, आणि ज्यांचा पास जो वैध होता म्हणजे 22 मार्च नंतर ज्यांची व्हॅलिडिटी होती त्यांचं काय? 22 मार्चचे जे पास एक्सपायर्ड, ज्याला एप्रिल पर्यंत असेल, मे पर्यंत असेल, जून पर्यंत असेल, त्याला रिन्यू करणार।
अच्छा, म्हणजे त्यांना तेवढे दिवस वाढीव मिळणार, त्यांना वापरता येणार. तो भेटणार. अच्छा, तर आणि आता काही पुरुष प्रवासी पण बघितले की तुम्हाला येऊन म्हणतात की आम्हाला पण प्रवास करू द्या म्हणून. आता रिक्वेस्ट आहे की कॉमन जेंट्स पॅसेंजर आहे की आम्हाला कधी अलाउ करणार, परवानगी कधी भेटेल असा प्रश्न आहे. जे असा प्लंबर आहे आणि टेलर्स वगैरे आहे, अनऑर्गनाइज सेक्टर आहे, त्यांची पण असं मागणी आहे की आम्हाला पण अलाउ करा. नक्कीच, आणि त्या संदर्भातली बैठक आहे. आपण पाहतो की महिला प्रवासी ज्या 7 महिन्यानंतर पहिल्यांदा येत आहेत त्या अनेकदा चौकशी करतायत, इथे टीसींची चौकशी करतायत. त्याचबरोबर आता गर्दी वाढल्यानं पोलिसांच्या मदतीनं थोडंसं मॅनेज केलं जाते. आज पहिल्यांदा स्टेशनवर अशा कोणत्या जर आपण बघितलं की अत्यावश्यक सेवा व्यतिरिक्त महिला प्रवास करताना बघायला मिळतात आपल्याला, किंवा येतानाची गर्दी आपल्याला बघायला मिळते. काही वेळात आपण पण या ट्रेनमध्ये जाऊन आपण खरं तर बघणार आहोत की काय आहेत नेमका महिलांच्या प्रतिक्रिया, पण त्याआधी महिलांना जाऊ. बरं, तुम्ही आज पहिल्यांदा प्रवास करताय की पहिल्यांदा या आधी 7 महिन्यानंतर पहिला प्रवास आहे? येस, सुख एकदम फ्रीली, एकदम आता असं वाटतंय की मला जायला म्हणजे टेन्शन नाही मला. नाही तर 7 महिने खूप हालत झाले होते की घरी बसून काय करायचं काय नाही, एकदम असं होतं सुसाईड करायचं. हा, असं वाटलं होतं, एकदम डिप्रेशन मध्ये गेलं होतं. आता काल सरकारने दिलं पियुष गोयलने आम्हाला, तर म्हणून मजा आली आम्हाला, एकदम बिंदास. आता सरांनी पण मला लवकर या आता तुम्ही. अत्यंत बोलकी प्रतिक्रिया मला, आपण जर बघितलं अत्यंत बोलकी प्रतिक्रिया की या गेल्या 7 महिन्यातली काय परिस्थिती होती ते आपण जाणून घेते त्यांच्याकडनं. आणखी काही महिला प्रवाशांची बोलणार होतो आणि आपण ट्रेन मध्ये पण जाण्याचा खरं प्रयत्न करू 1-2 स्टेशन पुरता. नक्की. आणि ज्यांचा पहिला प्रवास आहे 7 महिन्यानंतर तो नक्कीच आपल्याला दाखवायला आवडेल की. स्वाती, तुला विनंती करेन तू अशी सोबत राहा. आपल्याला मुंबईभरातनं अनेक प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत, वेगवेगळ्या स्थानकांवर ते आहेत, त्यांच्याशी आपण बोलूया. स्वाती, पुन्हा येतो तुझ्याकडे. आता जाऊया विजय देसाई यांच्याकडे. विजय देसाई नालासोपारा स्थानकावरून आपल्या सोबत आहेत. विजय, तुला नालासोपारा स्थानकावर काय चित्र बघायला मिळतं आहे? तिकीट काउंटरवर रांगा आहेत का? स्थानकावर गर्दी आहे का महिलांची? वसई, विरार या सगळ्या परिसरातल्या महिलांना कधी एकदा ट्रेन सुरू होते, लोकल सुरू होते अशा आशा होत्या, अपेक्षा होत्या. ऑपरेट करतो चालू ठेव. लाईव्ह लिंक आहे, काय सांगा कशाला थांबा. विजय देसाई आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत. विजय, काय आहे तुझ्या आजूबाजूला वातावरण? महिला खुश आहेत का आज लोकल सुरू झाल्या? दाखवा ना लेटर, दाखवा ना लेटर आहे ना तुमच्याकडे, लाईव्ह आहे. विजयराव, तुम्ही प्रश्नाला उत्तर द्या. तिथे महिलांच्या प्रतिक्रिया घ्या. काय त्यांचं म्हणणं आहे, काय प्रतिक्रिया आहेत महिलांच्या? महिला आता आजपासून रेल्वेनं प्रवास करायला सुरुवात करतायत. नाही, काही कारणामुळे कदाचित विजय यांच्यापर्यंत आपला आवाज पोहोचत नाहीये. नालासोपारा स्थानकावर कसं वातावरण आहे, महिलांच्या काय भावना आहेत, हे सगळं आपण पुन्हा जाणून घेऊया. भाईंदरला पुन्हा जातोय. स्वाती आपल्या सोबत आहेच. स्वाती, तू महिलांशी संवाद साधत होतीस. महिला अगदी वेगवेगळ्या प्रतिक्रिया, भावनिक प्रतिक्रिया, काही अगदी टोकाच्या भूमिका सुद्धा व्यक्त करत होत्या. त्यांना बरं वाटतंय, लोकलने प्रवास आता सुरू होणार आहे, काय सांगशील? नक्कीच, मी अजून काही महिलांशी बोलायचा प्रयत्न करते आणि जाणून घेते. बरं, तू ऑफिसला चालली आहे? मॅम, मरीन लंचला चालली. अच्छा, आणि पहिल्यांदा प्रवास करतेस आज? हो, खूप खुश आहे. ट्रेन चालू झाली, आजच स्टार्ट झाली. आजच माझं काम होतं म्हणून जाते मी. बरं, 7 महिन्यात कधी प्रवास केलास का बसने किंवा काही नाही? बसने केला, खूप वेळ लागत होता. सो फायनली असं वाटतं, येस, आय एम व्हेरी हॅपी टुडे. चेहऱ्यावरचा आनंद आपल्याला सगळं सांगतोय. फक्त इतकंच आहे थोडंसं की पीक मध्ये प्रवास करता येत नाही. आणखी काही महिलांशी बोलू आपण. खरं तर ज्या प्लॅटफॉर्मवर ट्रेन येणार आहे त्या प्लॅटफॉर्मवर जाण्याचा प्रयत्न करतोय आपण, जेणेकरून आपण प्रतिक्रिया दाखवू शकू किंवा त्यांच्या प्रतिक्रिया घेऊ शकू. स्वाती, काही क्षण आपण थांबूया. दृश्य अत्यंत बोलकी आहेत. ही दृश्य आपण आपल्या प्रेक्षकांना दाखवूया. दृश्य भाईंदर स्थानकावरची आहेत. तिकीट काउंटर्सला प्रचंड गर्दी होती. आमच्या प्रतिनिधी स्वाती तिथे उपस्थित आहेत. वेगवेगळ्या महिलांच्या आणि मुख्य टीसी होते, त्यांच्या प्रतिक्रिया घेण्यामध्ये तिची धावपळ आता सुरू आहे आणि तरीही ती आपल्याशी बोलते आहे. ही दृश्य तिकीट काउंटरवरची आहेत. आज सकाळी जी गर्दी बघायला मिळाली, साधारणपणे 9 वाजल्यापासूनच तिकीट काउंटर्सवर, तिकिटाच्या खिडकीवर ही गर्दी होती. महिला आता लोकलने आजपासून प्रवास सुरू करतील. सर्वसामान्य जी लोक आहेत त्यांनी सुद्धा, म्हणजे सगळ्या पुरुषांनी सुद्धा अशी मागणी केली आहे की महिलांपाठोपाठ आता आम्हाला सुद्धा लोकलने प्रवास करण्याची मुभा द्यावी, कारण आम्हालाही आता कार्यालयामध्ये पोहोचणं, आस्थापनांमध्ये पोहोचणं, याकरता लोकलने प्रवास हा नितांत गरजेचा आहे. थोडा सोपा आहे, तुलनेनं कमी वेळ लागतो.
आमच्या प्रतिनिधी स्वाती आपल्याबरोबर पुन्हा जोडल्या गेलेल्या आहेत. स्वाती, तुझी धमचाक समजू शकतो. 7 महिन्याने स्टेशनवर पळत पळत गाडी पकडण्याचा अनुभव काही वेगळाच आहे. स्वाती, आणि 7 महिने खरं तर तो अनुभवाला मी मुकत होते. पण खरं तर या महिलांचा आनंद तुम्ही मला जो आनंद होता त्याच्यावरून तुम्ही इमॅजिन करू शकता की नेमकी परिस्थिती काय आहे. कारण मुंबई म्हटलं की लोकल हे समीकरण आपल्याला कुठेच नाकारता येत नाही, आणि म्हणून आपण महिलांच्या प्रतिक्रिया घेतोय, महिलांकडे जाणून घेतोय. पण आधी यांच्याकडे जाणून घेऊया. अच्छा, तुम्ही तुमच्या लहान मुलाला घेऊन आला होता, तुम्हाला माहिती नव्हतं का की लहान मुलं आणायचं नाही? बरं, नाही बोलायचं, ठीक आहे. आपण काही दुसऱ्या महिलांकडे जाणून घेऊ, कारण पहिल्यांदा प्रवास आहे इतक्या दिवसानंतरचा, साहजिकच आहे. या इथे बघा, या खरं तर बरं, तुमचं काय काम, काय मासे बिसे विक्रीचं काम? मग आम्ही फुलावण्याला चाललो दादरला. अरे, इतके दिवस कसं गेला? इतके दिवस गेलोच ना आम्ही, फक्त आज आम्ही दसऱ्याला करतो ना, म्हणून आम्ही आज बघायला चाललो की गाडीत आमचे बोजे टाकतील का नाही ते. अच्छा, ते म्हणजे फुलं विकण्याचा तुम्ही धंदा करता? आमच्या घरात खायलाच काय नाही तर काय करू आम्ही. बरं, पण आता किमान लोकल सुरू झाले, याचा आनंद आहे का? खूप आहे, खूप आनंद झाला आम्हाला. इतके दिवस घरीच थांबायला लागलं, जाता नाही आलं? कुठे मच्छीला जायचो, मच्छी आणून विकायचो, मग त्याचे सामान आणून खायचं. बरं, त्यामुळे ही रोजच्या रोज कामाला जाणारी मंडळी नसली तरी पण उदरनिर्वाहासाठी मात्र ते काही गोष्टी आणणं यांचं काम होतं. काही रोजच्या प्रवासाचे लोक आहेत. बरं, तुम्ही ऑफिसला जाता? आज पहिल्यांदा जाता ट्रेनने की आधी गेला? ट्रेनने, पहिल्यांदा ट्रेनने. रोजचा 2 तासाचा प्रवास बसचा थकलो होतो आम्ही. आजची जर एका शब्दात जर सांगायची झाली भावना तर काय असेल ती? रेल्वेने उपकार केले महिलांवर. बरं, तुम्हाला काय म्हणायचंय? आज ही जा रहे पहली बार. 7 महीने? यस, आफ्टर 7 months. अच्छा, आणि इसके बीच में अगर आपने कहाँ पर यात्रा की होगी तो कैसी की? नहीं, निकले ही नहीं घर से ना. निकले ही नहीं. तो 7 महीने के बाद पहली बार यात्रा कर रहे हैं. Coming to station and taking the train, traveling by local train is today only after 7 months. अच्छा, तर आपण पाहतोय की या आहेत महिलांच्या बोलक्या प्रतिक्रिया. मिलिंद आणि सुवर्णा आपण जाणून घेऊ शकतो. मी जर एकदा दृश्य दाखवते. आणि ही भाईंदर स्टेशनवरची आहेत, पश्चिम रेल्वेवरची आहेत. विशेष म्हणजे या सगळ्या महिलांना आपला जो संपलेला पास आहे, म्हणजे ज्यांचा 22 तारखेनंतर 22 मार्च नंतर पास संपला आहे, तर त्या पास मधले उरलेले दिवस त्यांना वापरता येणार आहे. निश्चित स्वाती, हाच मुद्दा आपण रेल्वेच्या जनसंपर्क अधिकाऱ्यांकडून अधिक स्पष्ट करून घेऊयात. स्वाती, तुझा उत्साह तुझ्या चेहऱ्यावरनं आणि सगळ्या महिलांच्याही चेहऱ्यावरनं जाणवतोय. सुमित ठाकूर आहेत आपल्यासोबत. सुमितजी, तुम्ही महिलांच्या प्रतिक्रिया ऐकल्या असतील. खूप खुश आहेत त्या, खूप आनंद झालाय की त्यांना अखेर रेल्वेने प्रवास करायला मिळतोय. काय सांगाल? जी जी, अभी रेलवे ने डिसीजन लिया है कि जो नॉन पीक आवर्स हैं सुबह 11 से 3 बजे तक, मतलब दोपहर के 3 बजे तक जी, और शाम को 7 बजे के बाद जब तक सर्विसेज रहती हैं, इस ड्यूरेशन में महिलाओं को ट्रैवल करने की अनुमति होगी सबअर्बन नेटवर्क में, बोथ वेस्टर्न और सेंट्रल के सबअर्बन नेटवर्क में. और इसमें जो इस नॉन पीक आवर में महिलाओं को सिर्फ वैलिड टिकट की जरूरत होगी, QR कोड की आवश्यकता नहीं होगी. लेकिन जो पीक आवर्स में ट्रैवल है उसमें जो भी कम्यूटर्स हैं नोटिफाइड एसेंशियल कैटेगरी के, उनको वैलिड टिकट के साथ साथ QR कोड और वैलिड आई कार्ड की जरूरत होगी. जी सुमित जी, एक ही सिर्फ सवाल यहाँ पे, जो वक्त डिसाइड हुआ है 11 से 3 और 7 के बाद लास्ट गाड़ी तक, इस वक्त के पीछे क्या लॉजिक था? क्योंकि इसको लेकर बहुत सारे सवाल उठ रहे हैं. इसके पीछे जो हमारा इसके पीछे जो राज्य सरकार ने जो निर्णय लिया, इसका यही है कि जो क्योंकि अभी कोविड-19 पेंडेमिक चल रहा है, तो हमें और वो सब एहतियात बरतने हैं जो कि सोशल एंड मेडिकल प्रोटोकॉल्स की जरूरत हो इसके पेंडेमिक के स्प्रेड को रोकने के लिए, जैसे कि सोशल डिस्टेंसिंग मेंटेन करना एक्सेट्रा. तो हमारा इसमें ये कंसेप्ट है कि इसमें लीन पीरियड में थोड़ी क्राउड कम रहता है, तो उसमें अगर एडिशनल क्राउड ऐड होता है महिला पैसेंजर के रूप में, तो इट कैन बी बेटर मैनेज्ड. और इससे हमने कल से एक इन्फॉर्मेशन और है, हम वेस्टर्न रेलवे में पहले दो हमने लेडीज स्पेशल पहले स्टार्ट की थी, कल 4 और लेडीज स्पेशल ऐड की है, तो टोटल 704. उनका समय क्या होगा? जी, उनका समय तकरीबन 10 बजे के आसपास है चर्च गेट से निकलने का सुबह में, और 7 बजे के आसपास 2 गाड़ियां आगे पीछे के अंतराल पे है, वो विरार से. ठीक है. अच्छा, एक सवाल और है कि कई सारी महिलाओं ने समझो अगर 20 मार्च को टिकट निकाला है या पास निकाला है 3 महीने के लिए, तो आपने कहा है कि 22 मार्च के आगे जिनका भी पास होगा तो उनको उसका मुआवजा मिलेगा या तो उनको वो डेज इस्तेमाल करने को मिलेंगे. इसके लिए ये महिलाएं कहाँ संपर्क करें?
जी जी, ये 22 वो तो जो टिकट काउंटर्स हैं, बुकिंग काउंटर्स हैं, वहाँ पे संपर्क कर लें। यूटीएस में भी संपर्क हो सकता है जी। और इसमें जो 22 मार्च के बाद जो भी वैलिडिटी बची रहेगी उस टिकट की, वो वैलिडिटी हम लोग एक्सटेंड कर देंगे। ये मासिक और 3 मासिक पास दोनों के लिए उपलब्ध रहेगी? हाँ, सबके लिए उपलब्ध रहेगी। तो जो भी वैलिडिटी बाकी रहेगी उसको हम लोग एक्सटेंड कर देंगे जी। और ये महिलाओं को पूरे दिन भर की सहूलियत कब से मिलने वाली है? ये खुशखबर क्या दशहरे के मौके पर देने वाले हैं आप? नहीं, इस पे अभी तो ये जो परमिशन दी गई है, जो उसके किया गया, इसको हम देखेंगे और उस पे आगे जैसा होगा फिर विचार किया जाएगा। ठीक है सुमित जी, बहुत शुक्रिया इस विस्तृत जानकारी के लिए और उम्मीद करते हैं कि मुंबई की महिलाओं को आप जल्द से जल्द पूरी सुबह 6 से लेकर के रात को 12 बजे तक की सेवा मुहैया कराएंगे जल्दी से जल्दी। एक चांगली गोष्ट त्यातल्या त्यात वेस्टर्नने जे सध्या प्रवास करतायत, ज्या महिला प्रवास करत आहेत त्यांना 6 एकूण दिवसभरात महिला विशेष लोकल आता चालणार आहेत आणि त्याची सुविधा त्यांना मिळू शकेल। एक छोटासा ब्रेक घेऊया आपण। या मालिकेमध्ये असंच बोलत राहूया आणि वेगवेगळ्या स्थानकांवर काय वातावरण आहे, महिला किती खुश आहेत, काय त्यांच्या भावना आहेत त्या जाणून घेऊया। भेटूया एका ब्रेक नंतर। पहा न्यूज 18 लोकमत। एक घंटा लाइन में खड़े रहो, देन अगेन बस में भी खड़े रहो। तुम्ही ट्रेनमध्ये सोशल डिस्टन्सिंग बोलता, ट्रेनमध्ये कोरोना होतो, मग बसमध्ये। न्यूज 18 लोकमतच्या वृत्तमालिकेला यश आलेलं आहे। ही मोहीम आम्ही गेले अनेक दिवस सातत्याने राबवतोय की लोकल कधी सुरू होणार, महिलांकरता लोकल सुरू होणं नितांत गरजेचं आहे आणि आज महिलांकरता लोकल सेवा सुरू झालेली आहे। स्वाती लोखंडे आपल्या प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत। स्वाती, सकाळी 7 पासून लोकल सुरू झाल्या तर हवेत का महिलांना? स्वाती, माझा आवाज पोहोचतोय तुझ्यापर्यंत? गाडी भरलेली दिसते, केव्हाही सुटू शकते। गाडी सुरू झालेली आहे। पहिली लोकल इथून सुरू झालेली आहे पश्चिम रेल्वेवरची आणि आपल्या प्रतिनिधी स्वाती लोखंडे यांच्या कॅमेऱ्यातनं आपण काही क्षण पाहत होतो। पण सर्वसामान्य लोकांना आता अपेक्षा आहे, जशी पुरुष वर्गाला अपेक्षा आहे की महिलांना सुरू केली तर ठीक आहे, चांगली गोष्ट आहे, काही दिवसांनी आम्हालाही सुरू करा, फार वाट बघायला लावू नका। तसंच महिलांचं सुद्धा म्हणणं आहे की अनेक महिला या वेगवेगळ्या शिफ्ट ड्युटीजमध्ये काम करतात आणि ज्या वेळेत रेल्वेनं महिलांना परवानगी दिलेली आहे म्हणजे 11 ते 3 आणि संध्याकाळी 7 नंतर लोकल सेवा संपेपर्यंत, पण या व्यतिरिक्त वेळांमध्ये सुद्धा लोक काम करत असतात, महिला काम करत असतात। त्यामुळे महिला वर्गांची अशी आग्रहाची मागणी असणार की सकाळी 7 ला सुद्धा आम्हाला लोकलमध्ये बसता आलं पाहिजे आणि त्याही वेळेत महिलांना परवानगी असली पाहिजे लोकलमध्ये कोणाला परवानगी देता येईल आणि किती वेळापर्यंत परवानगी देता येईल रेल्वेने प्रवासाची, या संदर्भातली मिलिंद आज एक बैठक सुद्धा होणार आहे। ही महत्त्वाची बैठक ठरेल कदाचित, त्यामध्ये काही निर्णय अपेक्षितही आहेत। खरं तर घटस्थापनेपासून महिलांना रेल्वेने प्रवास करण्याची मुभा मिळेल अशी अपेक्षा होती, पण तसं झालं नाही। केंद्र आणि राज्याच्या तुम्ही करता का आम्ही करतो या सगळ्या प्रकरणामध्ये किंवा वादामध्ये 4-5 दिवस लेटच झाला, पण का होईना नवरात्रीच्या या काळामध्ये महिलांना रेल्वे प्रवास सुरू झालेला आहे। खास करून महिलांसाठी आज ज्या लोकल सुरू झालेल्या आहेत त्या ठाण्याहून महिलांना कसा प्रतिसाद होता या लोकल सेवेचा, आणि आज CST आणि बेस्टच्या ज्या बसेस मुंबईत किंवा उपनगरीय कार्यालयात गाठणाऱ्यांना रांगेत जी रांग होती ती साधारणपणे कमी दिसली, कारण रेल्वे सुरू झाली होती। सकाळी 11च्या अगोदरची ही दृश्य। तो हम लोग डेली सफ़र कर रहे हैं, हम लोग बैंकर से, बट अच्छा है आम पब्लिक के लिए भी चालू हो गया। बिकॉज पहले मैं बस से ट्रैवल करती थी तो बहुत रश होती थी बस में और बहुत प्रॉब्लम होती थी, बस की लाइन में खड़े रहो, बस नहीं मिलती थी कभी कभार, ऐसे बहुत प्रॉब्लम होती थी। बट अब अच्छा हो गया कि ट्रेन चालू हो गई लेडीज़ के लिए, थोड़ा जो भी गर्दी है वो ट्रेन में बढ़ेगी, वो थोड़ी प्रॉब्लम होगी, लेकिन थोड़ा अच्छा हो जाएगा लेडीज़ के लिए। फायदा हाच होईल की बाकीच्या ज्या महिला आहेत घरची सगळी कामं उरकून त्यांचा एवढा ताप करून त्या बसेसने वगैरे जात होत्या, त्या बसेसने गेल्यामुळे त्यांना घरची कामं प्रवासात 4-4 तास महिला जात होते, त्याच्यामुळे घरी त्यांना खूप त्रास होत होता, नोकरी करणं कठीण झालं होतं।
ते त्यांना सोयीचं होईल त्याच्यातून. वाढवलं पाहिजे. ट्रेनची फ्रिक्वेन्सी नाही आहे तर मग सगळे ऑफिसेस ओपन झालेले. ट्रेनची फ्रिक्वेन्सी नाही मग काय फायदा ऑफिसेस ओपन करून. ऑफिसचा टायमिंग पण चेंज केला पाहिजे कारण की 11 तुमचा आपण निघालो. ऑफिसचं टायमिंग त्या पर्टिक्युलर इंडस्ट्रीवर असतं की ऑफिसचं टायमिंग चेंज करायला पाहिजे. खरं आता मी हॉस्पिटलमध्ये त्याचे टायमिंग तर चेंज करू शकत नाही. 24/7 त्यांची फ्रिक्वेन्सी वाढवलेली आहे तर अजून कदाचित वाढवतील ते. ठीक आहे. आणि काय वाटतंय ऑफिसच्या टायमिंग नुसार तर ट्रेन कारण की 11 ला सुरू झाली तर 12 वाजता आपण ऑफिसला पोहोचू. समजा लवकर ट्रेन सोडल्या की नाही ॲक्च्युली त्यांनी जो टायमिंग ठेवला आहे तो सध्या तरी तो योग्य वाटावा कारण ऑफिस टायमिंगला सध्या 10:30च्या आतच पोहोचतात सगळे. साधारण 9पर्यंत सगळ्या प्लॅटफॉर्मला असतातच. मिलिंद, अत्यावश्यक सेवांव्यतिरिक्त सुद्धा अनेक ऑफिसेस गेले 2-3 महिन्यांपासून सुरू झाली आणि मग तिथे पोहोचताना खूप त्रेधा तिरपीट उडत होती. 3-3 तास प्रवास बसने असेल, बेस्टने असेल किंवा STने असेल तो करावा लागत होता. पण आता त्यातून सुटका झाली आहे महिलांची असं म्हणायला हवं. आणि शिफ्टमध्ये असतात महिला त्यामुळे त्यानुसार रेल्वेची संख्या वाढवावी आता अशी त्यांची मागणी आहे. खरं, एक छोटासा ब्रेक इथे आपण घेऊया आणि या वृत्तमालिकेमध्ये पुन्हा भेटूया. पहा फक्त न्यूज 18 लोकमत. 1-1 घंटा लाइन में खड़े रहो, देन अगेन बस में भी खड़े रहो. तुम्ही ट्रेनमध्ये सोशल डिस्टन्सिंग बोलता, ट्रेनमध्ये 1-1 घंटा लाइन में खड़े रहो, देन अगेन बस में भी खड़े रहो. तुम्ही ट्रेनमध्ये सोशल डिस्टन्सिंग बोलता, ट्रेनमध्ये करोना होतं, मग बसमध्ये का नाही करोना होत? ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. लोकल आमची हक्काची आणि ही हक्काची लोकल न्यूज 18 लोकमतनं पाठपुरावा केल्यानंतर महिलांकरता सुरू झाली. अपेक्षा आहे की ती लवकरच सगळ्या प्रवाशांकरता सुरू होईल. स्वाती लोखंडे आपल्या प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत. बोरिवलीवर पोहोचले स्वाती. आता स्वाती, खरं तर मी आत्ता बोरिवली स्टेशनला आहे आणि इथली दृश्य आपण बघू शकतोय की जर आता या क्षणी जरी महिलांना प्रवासाची परवानगी दिली असली तरी अनेक खरं तर महिलांना माहितीच नाही आहे की नेमकं कधीपासनं प्रवास करायला परवानगी आहे किंवा मग तिकिटाची आणि पासाची काय समस्या असेल या संदर्भात माहिती नाही. त्यामुळे जर आपण जी अपेक्षा करत होतो की खूप मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी उसळेल तसं फारसं तर चित्र दिसत नाही. आणि बोरिवलीला जर आपण बघितलं की बोरिवली तितक्या मोठ्या प्रमाणात अशी गर्दी नसते नॉन पीक आरमध्ये, कमी गर्दीच्या काळामध्ये. त्यामुळे इथे गर्दी बघायला नक्कीच मिळत नाही. पण जो पट्टा बोरिवलीच्या पुढचा आहे म्हणजे विरार, वसई, नालासोपारा, नायगाव, भाईंदर, मीरा रोड हा जो अत्यंत गर्दीचा पट्टा आहे याच्यामध्ये मात्र नक्कीच गर्दी बघायला मिळते. ट्रेनमधनं खरं तर मी प्रवासी म्हणून प्रवास केला पण मी कॅमेरामधनं ती दृश्य दाखवणं मला अलाउड नाही त्यामुळे मी ते दाखवू शकले नाही. पण मी बघितलं की बऱ्यापैकी गर्दी होती. सगळ्या सीट्स पूर्णपणे फुल भरल्या होत्या. महिला उभ्यानं प्रवास करत होत्या मोठ्या प्रमाणात. त्यामुळे गर्दी तर आहेच पण या म्हणजे बोरिवलीच्या पुढच्या टप्प्यामध्ये मी आत्ता जरा फक्त बोरिवली स्टेशनवरची दृश्य दाखवते आणि समोरच महिलांचा डबा आहे जी बोरिवलीवरून सुटणारी ट्रेन आहे. तिथे आपण बघतो की नॉन पीक असल्यामुळे तशी फारशी गर्दी नाहीये आणि स्टेशनलाही जर आपण बघितलं की स्टेशनलाही तशी गर्दी नाहीये. पण जसं आपण म्हणतोय सुवर्णा मिलन की जसजसं आता लोकांपर्यंत ही माहिती अधिक स्पष्टपणे जाईल कारण हा निर्णय काल संध्याकाळी झालेला आहे. त्यामुळे जसजशी अधिक माहिती जाईल आणि तसतसं याबद्दल इथे गर्दी होईलच. पण महत्वाची गोष्ट म्हणजे की आज जी सगळ्या वेगवेगळ्या संघटनांची म्हणजे दिवा पॅसेंजर असोसिएशन असू दे, त्याचबरोबर इंडियन मर्चंट चेंबर असू दे, फिक्की असू दे, या सगळ्या सदस्यांची प्रत्येक एक या संघटनेच्या सदस्याला बोलवण्यात आलेले पाचारण करण्यात आलेलं आहे. आणि आपत्ती व्यवस्थापन मंत्री यांच्या अंतर्गत ही बैठक होणार आहे की सर्वसामान्यांसाठी ट्रेन सुरू करावी. त्यामुळे आज कदाचित निर्णय झाला तर फार मोठा दिलासा असू शकेल आणि कदाचित स्वाती सकाळी नाही पण संध्याकाळच्या वेळेला कदाचित जास्त गर्दी होऊ शकते. तर ही संख्या वाढवावी लागेल नक्कीच. कारण जो आता गेलेला म्हणजे आता घरी जाणारे माफ करा आता जे ऑफिसला गेलेले लोक आहेत ते संध्याकाळी अनेक जण 7 नंतर आपण बघतो की मुंबई लोकल ही 7 नंतरही क्राऊडेड असते. त्यामुळे इसेन्शियल सर्व्हिसेस अधिक जे अन्न आता अलाव करण्यात आलेले सरसकट सगळ्या महिलांना. त्यामुळे संध्याकाळी 7 वाजता आपल्याला 6:30 ते 6:30 नंतर आपल्याला मुंबई लोकल छोटासा प्रश्न, महिलांना पुरुषांच्या डब्यातनं पण प्रवास करायला परवानगी आहे सध्या? म्हणजे जनरली त्या करूच शकतात. हा
जनरल डबा यासाठी म्हटलं जातं की कुणीही प्रवास करू शकतो, पण आता कुठल्या कॅटेगरीला परवानगी नाहीये तर ती लहान मुलांना अलाउड नाहीये आणि टीसी पण अगदी प्लॅटफॉर्मवर येऊ देत नाहीयेत, ही मात्र काळजी घेतली जाते आणि जी सर्वार्थानं खूप चांगली आहे. मिलिंद, नक्की. स्वाती, एक मात्र आज तुला प्रकर्षाने जाणवलं असेल, वेस्टर्न काय किंवा सेंट्रल काय दोन्हीकडनं तू प्रचंड तुडुंब अशा गर्दीतून प्रवास केलेला आहेस की आपल्याला श्वासही घेता येत नाही. तो एक काळ सगळा आपल्या कॉलेजचा असेल किंवा आपल्या करिअरचा असेल आणि गेली अनेक महिने जेव्हा की ट्रेन्स बंद आहेत, लोकल सेवा बंद आहेत, तेव्हा आपण सगळ्यांनी या ट्रेनमधनं प्रवासाला मिस सुद्धा केलेला आहे, कारण जलद प्रवास हा आहे. धन्यवाद स्वाती, तू सगळी माहिती दिल्याबद्दल. पुन्हा एकदा तुझ्याबरोबर बोलतो आम्ही. मात्र एक छोटासा मिलिंद ब्रेक घेऊया आणि लगेच भेटूया. पहा फक्त न्यूज 18 लोकमत. एक घंटा लाइन में खड़े रहो, देन अगेन बस में भी खड़े रहो. तुम्ही ट्रेनमध्ये सोशल डिस्टन्सिंग बोलतात, ट्रेनमध्ये करोना होतो. आपण पाहताय न्यूज 18 लोकमत. आमची मोहीम लोकल आमची हक्काची. सर्वसामान्य महिलांना आजपासून लोकलनं प्रवास करता येतोय, याचा आनंद लोकलमधून प्रवास करणाऱ्या महिलांच्या चेहऱ्यावर स्पष्टपणे पाहायलाही मिळतोय. पण वेळेचं बंधन सरकारनं मागे घ्यावं अशी प्रतिक्रिया प्रवास करणाऱ्या महिलांनी व्यक्त केली आहे. त्यांच्याशी आमच्या प्रतिनिधी प्रणाली कापसे यांनी संवाद साधला. आजपासून महिलांना लोकलमध्ये प्रवास करण्याची परवानगी देण्यात आलेली आहे. मी दादर स्थानकावरून चढले आहे आणि ही सध्या तुम्ही लोकलची परिस्थिती बघताय. अनेक महिला ज्या आहेत त्या आपण लोकलमध्ये इथं बघू शकतो आहोत. आज आता प्रियंका जी आहे ती पण आज इथनं चढलेली आहे. प्रियंका, आजपासून लोकल सेवा सुरू झालेली आहे, महिलांसाठी किती मोठा दिलासा आहे? खूप छान वाटतं आहे. बरेच महिन्यांनी मी तर प्रवास करते. एवढे दिवस बसने ट्रॅव्हल करते, ते खूप हेक्टिक होत होता. इवन ट्रेन तिकीटसाठी पण सोशल डिस्टन्सिंग पाळलं जात होतं. ट्रेनमध्येही लेडीज लोक सोशल डिस्टन्सिंग पाळत आहेत. जी 4th सीट होती तेही म्हणजे लोकांना जबाबदारीचं हे जाणीव झालेली आहे. त्यामुळे खूप रिलीफ वाटतं आहे ट्रॅव्हल करून ट्रेनने. आता महिलांसाठी सुरू झाली आहे, पण पुरुष थोडेसे नाराज झालेले आहेत. त्यांचं म्हणणं आमच्यासाठी सुरू करा. किती दगदग होते किंवा किती त्रास होतो? खूप दगदग होते, पूर्ण एक्झॉस्ट व्हायला होतं. एवढ्या दिवसाचं शेड्यूल म्हणजे एवढ्या महिन्यांनी आपण बसनी पण ट्रॅव्हल केलं तर खूप त्रास होतो, पण ट्रेन ट्रॅव्हलने खूप रिलॅक्स वाटतं आहे. नक्की. मी थोडंसं आता या लोकलचं चित्रसुद्धा तुम्हाला दाखवू इच्छिते. आपण बघतो आहोत महिला प्रवास करत आहेत आणि त्यांना नक्कीच हा कुठे ना कुठे एक मोठा दिलासा आहे, कारण महिलांवर ज्याप्रमाणे ऑफिसची जबाबदारी आहे तशी त्यांच्यावर कुटुंबाची जबाबदारी असते आणि अशा वेळेला प्रवास करताना खूप मोठा वेळ जर प्रवासात जात असेल तर या महिलांना एक मोठा त्रास जो आहे तो सहन करावा लागत होता, पण आता मात्र त्यांना एक मोठा दिलासा या निमित्तानं मिळाला आहे. आता आठवण आरोग्य मंत्रालय आणि नीती आयोगासह न्यूज 18 लोकमतकडून आपल्या सगळ्यांसाठी मास्क संदर्भातली एक महत्त्वाची गोष्ट. मास्क वापरण्यापूर्वी आपले हात साबण आणि पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत. त्यानंतर नाक आणि तोंड पूर्णपणे झाकलं जाईल. चेहरा आणि मास्क यात कोणतीही गॅप नसेल असा मास्क तुम्ही वापरा. एकदा मास्क लावल्यानंतर त्याच्या समोरचा जो भाग आहे तिथे कुठेही सारखे सारखे हात लावू नका. एकदा वापरून झालेला म्हणजे यूज अँड थ्रो वाला मास्क असेल तर तो आठवणीने नष्ट करा आणि जर कापडाचा असेल तर अर्थातच रोज धुवून तो तुम्हाला मास्क वापरायचा आहे. मास्क काढताना तुम्हाला मागे पकडूनच मास्क काढायचा आहे, पुढे हात लावून मास्क काढू नका. आणि या आवाहनासह बुलेटिनमध्ये वृत्त मालिकेमध्ये इथेच थांबतो आहोत. लगेच भेटूया काही क्षणात ताज्या